तर हे बघा आता पिऊ राहिले दूध आणि यांची भांडण चाललेली आहे. ते काय बोलतात त्यांच्या भाषेत त्यांनाच माहित आहे, आपल्याला समजत ना उमजत. तर हे बघू शकता निंबाऱ्याच्या झाडावर चढलेले आहेत. बघा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आता संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि मी आता जनावरांचं झाड ते शेळ्यांचं झाडाला आलेली आहे आणि हे गेलेले आहेत वावरात. तर मलाच आवरायचंय, तर चला झाडूया आपण. पहिले शेळ्यांचं झाडून घेते. बघा कसं आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाहेर दाखवते. त्याच्यानंतर या बघा गाई इथे बांधायच्यात या खुट्यांना आणि त्या शेळ्या आतमध्ये घ्यायच्यात आणि त्या कारवडी पण आतमध्ये घ्यायचेत आणि ते शेण वगैरे टाकायचे, झाडायचंय आणि बकरं बाहेर सोडून दिले. ते बघा दोन्हीकडे चरतायत आणि एक तिकडे आहे शेळी. तर चला पहिले हे झाडून घेऊ आपण. तर असं काट्याकुट्या गोळा करते पहिले, म्हणजे झाडाला सोपं जातं. असं बाहेर टाकून देते. तर हे बघा आता पिऊ राहिले दूध. चंदी खायला गेले, त्या पिशवीत चंदी आहे. डुगे हुसकून इकडे घेऊन येत होतो त्यांना. शेळ्यांचं झाडलेलं आहे आणि आता इथे कुटी काढायला आले. तर इथे बघू शकता कुटी आहे आणि या गमेल्यात काढायचंय. आणि माझ्या मागं बघू शकता ऊस आहे. ऊसात वाघ आहे, डुकरे आहेत, लय ऊस आहे. 5-6 एकर ऊस आहे हा, म्हणजे पूर्ण जंगल सारखं आहे इथं. आम्हाला तर भीतीच आहे. तर चला हे काढूया. तर बघू शकता एवढी कुटी आहे आणि ही एक बॅग भरलेली आहे पूर्ण मोठी. तर चला भरूया आपण ही कुट्टी. अशी मकाची कुट्टी आहे. तर चला भरून घेते आधी, नंतर दाखवते, कारण मला असं मोबाईल आणि हे नाही पकडता येत. तर बघू शकता यांना कुटी टाकलेले खायला आता मी इथं, आणि बाहेर पण टाकलेले. बाहेर दाखवते तुम्हाला. तरी बघू शकता 2 गायांना टाकलेलं आहे आणि डुगे बसलेला. इथं कारवडींना पण टाकलेले खायला कुटी आणि आता फक्त सोडायचे आहेत, झाडायचे. तर बघू शकता मित्रांनो गाई बांधलेले आहेत आणि हे पण वावरातून आले. तर बघा घास आणला थोडासा शेळ्यांना आणि आता झाडते मी. तर या बघू शकता बिटसला लावलेलं यांनी, तसंच प्रयत्न केला. गाईला याचा भरडा करायचा. तर हे बघू शकता निंबाऱ्याच्या झाडावर चढलेले आहेत पाला तोडायला बकरांना. आणि इकडे लोकांच्या कारवडी चरू राहिल्यात. हे डुगे बा आमच्या मागच. इकडचा नजारा. इथे ही आमची विहार आहे, ती फुल भरलेली आहे. आणि हे बघा कालवावर नांगरला आमचा, म्हणजे बळी मारली. आणि हे गिनी गवत आहे, ह्याच्यात हे गवत दिसतंय सगळं, तेच काढायचं आहे आता. आणि तिकडे ते पिवळे पिवळे दिसत असतील ना तुम्हाला, ते झेंडूचे फुलं आहेत सगळे. तर चला आपण गवत काढूया.
तर हे बघू शकता दुसरं कुत्रं आलेलं आहे आणि यांची भांडण चाललेली आहे. ते काय बोलतात त्यांच्या भाषेत त्यांनाच माहित आहे, आपल्याला समजत ना उमजत. हे बघा